रामराम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सध्या समोर येत आहे. मित्रांनो, केंद्र सरकारकडून कांदा दरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आलेला आहे. दरासाठीचे परिपत्रकही जारी करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, काय नेमकी बातमी आहे सविस्तरपणे अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. कांदा दरातील घसरण सुरूच असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक ठिकाणी 1 ते 2 रुपये किलोपर्यंत दर कोसळले आहेत. शेतकरी शेतकरी संघटना यांच्याकडून आंदोलन देखील करण्यात आले. अशातच केंद्र सरकारने कांदा दराबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरातील घसरण आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाजारातील अस्थिरता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने आता कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान हमी खरेदी किंमत दर देण्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी घसरलेल्या दरामुळे हवालदिल झालेल्या कांदा उत्पादकासाठी हा निर्णय काहीसा दिलासादायक मानला जात असून यामुळे बाजारातील दरांना स्थिरता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत केंद्र सरकारने एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये 26 मे पासून हा दर देण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे केवळ नाशिक जिल्ह्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या परिपत्रकावर नमूद करण्यात आलेले आहे. तज्ज्ञांच्या मते केंद्र सरकारने 1,580 रुपयाचा पायाभूत दर निश्चित केल्यामुळे खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनाही आता यापेक्षा कमी दराने कांदा खरेदी करता येणार नाही. परिणामी खुल्या बाजारातही कांद्याचे भाव सुधारण्यास मदत होईल. एकीकडे काही दिवसापूर्वी लासलगाव कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं. त्यानंतर उद्या म्हणजे 26 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटना तसेच काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून चांदवड येथे मोठे आंदोलन करण्यात येणार होते. तत्पूर्वी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील 12 रुपये 35 पैशाने कांदा खरेदी केला जाईल असे आश्वासित केले होते. त्यानंतर हा केंद्र सरकारचा निर्णय आला आहे. दुसरीकडे सद्यस्थितीत शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसल्याचे चित्र आहे. मग हा निर्णय शेतकऱ्यांना किती फायदेशीर ठरतो की हे देखील आश्वासन ठरते हे पाहावे लागणार आहे. मित्रांनो, आता शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नाही असं या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांनी आपला कांदा अगदी कवडीमोल दराने यापूर्वीच विकून टाकलेला आहे. ज्या शेतकऱ्याकडे कांदा अजून शिल्लक आहे त्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे थोडासा फायदा नक्कीच बाजारभावामध्ये होईल. थोडीशी सुधारणा या निर्णयामुळे बाजारभावाला थोडीशी सुधारण्याला थोडासा आधार दराला नक्कीच मिळणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.